नाही, हेच मी सांगते की ओरिजिनल आम्ही आहोत हे आमच्या जागांच्या अप्पर हँडवरूनही कळतं. त्यामुळे काल जे काही शिंदे साहेब म्हणाले की 5 मिनिटं बोलायला वेळ दिला म्हणजे पक्षाची केवढी होती, तर आम्ही असं सांगतोय की जर तुम्ही वेळेवरून जर पक्ष ठरवत असाल तर लोकसभेला दिलेल्या जागांवरून आम्ही तुमच्या पक्षाची कुवत ठरवावी का? की 2 पक्ष एकत्रित करून सुद्धा 2 अंकीचा आकडा जर मिळत नसेल तर काय असेल त्याची अवस्था? राहिला प्रश्न त्यांच्याकडे कोण नाराज आहे, कोण आहे हे बघायला आम्हाला अजिबात वेळ नाही आहे. कारण मला असं वाटतं की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे ज्या पद्धतीने झंझावाती दौरे महाराष्ट्रभर चालू आहेत, आता पुन्हा एकदा आदित्य सरांचे दौरे चालू होतील आणि एकूण आम्हा सगळ्यांचे दौरे, मला वाटतं आम्ही आमचा पक्ष पुन्हा एकदा ताकदीने उभे करण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरलेलो आहोत. बाकी इतर पक्षांचं काय चाललंय, त्यांच्या पक्षात काय आहे इकडे आम्ही बघत नाही. पण जशा आमच्या जागा जास्त दिसत आहेत तुम्हाला, अगदी त्याच पद्धतीने जे वोटिंग चे सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये सुद्धा फुटीरतावादी लोकांना जागा जास्त मिळणार नाही असे सुद्धा सर्वे येत आहेत. या सर्वेमध्ये सुद्धा आमचा अप्पर हँड दिसतो. ठीक. काही पोस्ट इलेक्शन नंतर उद्धव ठाकरे परत भाजपसोबत जातील का? कारण मध्ये रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे पंतप्रधानांना भेटल्याच्या बातम्या होत्या. त्यावर सन्मान्य पक्षप्रमुखांनी फार चांगलं सांगितलं होतं, फारच चांगलं. आता ते रिपीट करत नाही मी, कारण ते पक्षप्रमुखांच्या तोंडून जास्त चांगलं वाटतं. परंतु अशा कंड्या पिकवणारे जे लोक आहेत, जे स्वतः दर 8 दिवसाला जाऊन दिल्लीत कुर्निसात करतात आणि हुजरे आणि मुजरे करतात, त्यांनी मातोश्रीबद्दल बोलताना आपण नेमक्या काय कंड्या पिकवतोय आणि त्या डायजेस्ट तरी होतात का याचं तरी त्यांना भान असावं. राहिला प्रश्न आमचा की आम्ही पोस्ट इलेक्शन भाजपसोबत जाणार का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे, स्पष्ट शब्दात नाही. ठीक. तुमचं वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातून पण तुमची काय इच्छा आहे कुठल्या लोकसभेतून तुम्हाला? माझी एवढीच इच्छा आहे की मी राज्यभर काम करणार आहे, पक्ष सांगेल ती जबाबदारी मी पार पाडणार आहे आणि मी कुठल्याही, मला स्वतःला जर विचाराल तर मी कुठल्याही लोकसभेमधून अजिबात इच्छुक नाही. ठीक. थँक्यू. एक हिंदी में आप ले लो.